रोलिंग सर ते बंद करू रोलिंग सर ठीक आहे ना रोल थांबले सर लाईव्ह रोल थांबले ठीक आहे रोलिंग सर आमच्याकडे लाईव्ह पुण्यासाठी रोल रोल बोला हां रोल तांबा सचिन 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 ठीक आहे सर सुरू महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काय 3:13 वाजलेत. गजापूर विशालगडामध्ये एवढे मोठे प्रकरण घडले, आरोपी फरार. बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले, संस्थाचालक फरार. छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला, आपटे फरार. फरार व्हा भूमिका घेणार हे सरकारने केली. त्यांची ती काय लाडकी बहीण आहे ना, तसं फरार व्हा योजना. काही करा, आमच्या पक्षातल्यात ना, मग चाल निघा. पोलिसही मागत लागत नाहीत, पोलिसांनाही नेमके ह्यांचेच फोन कॉल ट्रेस होत नाहीत, हे कुठे आहे कळत नाहीत. त्याच्यामुळे आपट्यांची मजा आहे. ते पण आपटेच आहेत ना, बदलापूरमध्ये पण 2 आपटे. आणि इथे कोण मला माहित नाही, भिडे गुरुजींचे धारकरी कोण आहेत. पण म्हणजे हा द्वेष किती वाढीला लागलाय आणि त्याचे परिणाम काय होतात. तर काल जळगावहून कल्याणला आपल्या मुलीला भेटायला आलेला 70 वर्षाचा म्हातारा गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या हातात डब्बा होता. आपल्या पोरीच्या घरी चाललेले म्हणून त्याच्यात त्यांनी मिठाई घेतली होती. काही तरुण पोरांनी त्यांना इतकं मारलं. काय संशय, तर तुमच्या डब्यात गोमांस आहे. हा महाराष्ट्र नाही आहे. महाराष्ट्रामध्ये हे कधी घडलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ किंवा आपल्या आजोबांसारखा दिसणारा माणूस जर असेल समोर, तर साधारण आपण प्रेमानेच वागतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचे 3:13 वाजलेत. तुम्ही कसे कानफडत मारतायत बघा. माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवीन तो व्हिडिओ. काय चालू आहे काय हे विद्वेषाचं राजकारण कुठे थांबणार आहे. फक्त आणि काय त्याच्यात आमचा श्रावण आहे तर तुम्ही मांस का खाताय. त्याच्यावरनं मला आठवलं, पर्युषण येते ना, पर्युषण येतंय तर कोंबडी मटण खाण्यावर बंदी, विक्रीवर बंदी. अरे महाराष्ट्र आमचा आहे की दुसऱ्याचा. अरे महाराष्ट्रातल्या 80% लोक हे मांसाहारी आहेत. हा आमचा महाराष्ट्र आहे. हा समुद्राला लागून असलेला महाराष्ट्र आहे. समुद्राच्या किनारी राहणारा 95% वर्ग हा मांसाहारी आहे, कारण का तो मच्छी खातो. त्याचा आहारच मच्छी आहे. काय चालू झालंय महाराष्ट्रात. म्हणजे इतरांनी येऊन आमच्यावर इतकी जुलूम जबरदस्ती करायची आणि महाराष्ट्राने मान्यता द्यायची. प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. जैनांचं जे काय असेल त्याच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. पण ही कुठली जबरदस्ती की तुम्ही मांस विकूच नका, खाऊच नका, कोंबडी खायची नाही, मच्छी खायची नाही, मटण खायची नाही, आम्हाला रस्त्यावर दिसलंच नाही पाहिजे.
हा कुठला द्वेष की तुमच्या डब्यात काहीतरी मटणाचाच पदार्थ आहे, मार कानफडीत. आमचा श्रावण आहे, मार कानफडीत. अरे कुणाचा श्रावण आहे, कुणाचा पर्युषण आहे, मग त्या लोकांना मारझोड करायची आणि परत ते फरार झालेले असतील आता मारझोड करणारे. कोणीतरी त्यांचा नेता असेल, त्या नेत्याला फोन केला असेल, साहेब दिले अकाला खाडकन, खळ्याळ खटाक काय म्हणतात ना ते, आणि फरार. काय चालवलंय काय? आपल्याला लाज नाही वाटत? म्हणजे आपल्या वडिलांच्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या माणसाला आपण आपल्या हाताने कानाखाली वाजवतो, त्या पोरांना थोडी लाज शरम नसेल? आणि सगळ्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत आहेत. अजून पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही. हे फरार सरकार आहे, फरार सरकार. आत्ताच मी आशा वर्करला भेटून आलो. त्या माझ्याकडे आल्या होत्या, एक 200-300 आशा वर्कर महाराष्ट्रातनं. मागच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी आंदोलन केलेलं आणि त्यांना सांगितलेलं की तुम्हाला 5,000 वाढीव वेतन देण्यात येईल. ज्या दिवसापासून अनाऊन्स केलं त्याच्यानंतर आजपर्यंत एकदाही 5,000 रुपये देण्यात आलेले नाहीत. ते 5,000 रुपये त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं दिले जात होते, ते जानेवारीपासून बंद आहेत. जानेवारीपासून तेही दिलेले नाहीत. त्यांना दररोज रिपोर्टिंग करावं लागतं. रिपोर्टिंग करायचं म्हणजे कशाने करायचं? आजकाल आयफोन वगैरे असतं ना, काय ते मोबाईल वगैरे काहीतरी असतं ना, पुढे करायचं वगैरे असं काहीतरी असतं ना, सिस्टीम असतात ना काय काय काय. त्याला गरीब बायका आयफोन आणि सॅमसंगचे फोन कुठं आणणार? बरं तरी बिचाऱ्यांनी घेतलेत. रिचार्जला 100 रुपये जरी दिले दिवसाला तरी 3,000 रुपये महिन्याला झाले. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा. त्या म्हणतात माझी लाडकी बहीण ठीक आहे, पण आमचं वेतन तर द्या. आमच्या बहिणी नाहीत काय? कसं काय घर चालवायचं म्हणाले. आणि ते केलं नाही आम्ही, काय ते फॉरवर्ड केलं नाही की वरच्या शिव्या देतात आम्हाला. ऑनलाईन रिपोर्टिंग. रिचार्ज मारायला तरी पैसे द्या ना मग. म्हणजे एक्सप्लॉयटेशन ऑफ विमेन, महिलांचं एक्सप्लॉयटेशन करणं हा सामाजिक गुन्हा आहे. हा सामाजिक गुन्हा हा सरकार करतोय. 72,000 आशा वर्कर. तुम्ही कशाला खोटं सांगितलं त्यांना 5,000 रुपये देतो म्हणून? आजपर्यंत 1 रुपया दिलेला नाही, 1 रुपया. का त्या बहिणी नाहीत तुमच्या?